केलेलंच आहे आणि आज बऱ्याच दिवसानंतर नांदेडमध्ये आलेलो आहे. माननीय अशोक चव्हाण जे आपले माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर माझं फोनवर आता बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा सत्कार मोठा आम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे. पावसाळ्यानंतर एखादी डेट देऊ, तेवढ्याला एक मोठा कार्यक्रम आपण घेऊ असं ते म्हणालेले आहे. आणि आज आलेलो आहे. सध्या जो महत्वाचा विषय देशामधला आहे तो महिलांचं आरक्षणाचं बिल आणि डिलिमिटेशनचं बिल. हे जे बिल आहे हे बिल काँग्रेस सहित इतर अपोजिशननी हे बिल हे जे बिल आहे त्याला विरोध केलेला होता आणि हे बिल पास झालं तर नरेंद्र मोदी सरकारला मोठा फायदा होईल म्हणून राहुल गांधी यांनी साऊथच्या लोकांना भडकावलं आणि डिलिमिटेशनचं बिल जे आहे त्यामुळं जागा ज्या आहे त्या जागा साऊथच्या कमी होतील आणि नॉर्थच्या जागा वाढतील अशा पद्धतीचा गैरसमज त्यांच्यामध्ये करण्यात आला आणि जाणीवपूर्वक हे बिल जे आहे ते बिल फेल करण्याचा प्रयत्न याच्यावरून झाला होता. पण आता आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि 29 मध्ये महिलांना आरक्षण मिळू नये ही भावना काँग्रेसची राहुल गांधींची होती. 2023 मध्ये महिला आरक्षण बिलाला सर्वांनी पाठिंबा दिला होता. हे बिल एकमताने पास झालं होतं आणि हे बिल आता आम्ही ज्यावेळेला मागच्या वेळेला आणलेलं होतं त्यावेळेला महिला आरक्षणाच्या बिलाला कोणी विरोध करणार नाही अशा एका चांगल्या उद्देशाने ते बिल आणलं होतं आणि 2029 मध्ये जर महिला आरक्षण बिल महिलांना आरक्षण द्यायचं असेल, कायदा करायचा असेल तर लवकरात लवकर महिला आरक्षणाचं बिल 2/3 मेजॉरिटीनं पास होणं अत्यंत आवश्यक होतं. आम्हाला अपेक्षा होती की सर्वानुमते एकमताने ते पास होईल पण डिलिमिटेशन मध्ये आणलेलं आहे अशा पद्धतीची तक्रार करून आरोप करू त्यांनी मुद्दाम हे बिल फेल केलेलं होतं. करणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्याप्रमाणे या महिला आरक्षण बिलाच्या सोबतच डिलिमिटेशनचं बिल आणलेलं होतं आणि त्या बिलामध्ये हे होतं की महिलांसाठी 273 जागा वाढवायच्या आणि सध्या पार्लमेंटमध्ये 543 जागा आहे इलेक्शनच्या. 2 जागा अँग्लो इंडियनच्या अपॉइंटेड असतात आणि निवडणूक होते ती 543 मतदारसंघाची निवडणूक होते महिलांसाठी आणि पार्लमेंटच्या 543 प्लस 273 अशा 816 जागा या लोकसभेच्या करायच्या. कारण एक मतदारसंघ फार मोठा आहे. 35 लाख 39 लाखाचे काय मतदारसंघ आहे. त्यामुळं डिलिमिटेशन करून मतदारसंघ वाढवून हे अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून 816 मतदारसंघ करायचे आणि मतदारसंघ छोटे करायचे अशा पद्धतीचा एक प्रयत्न सरकारचा होता.